हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू सुप्रियाज होम किचन. उन्हाळ्याची तर सुट्टी चालू झाली आहे आणि सध्या मुलं घरी आहेत आणि मुलांची तर वरच्यावरती फरमाईश आहे की आई आज काय नवीन. त्यासाठी आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे बटाट्याचे चिप्स, जे आपण सोप्या पद्धतीनं घरच्या घरीच करू शकतो. इथं मी 4 बटाटे घेतले, त्यांना स्वच्छ धुवून वरची जी परत आहे ती काढून घेतली आहे आणि त्यातलं पाणी व्यवस्थितपणे एक सुक्या सुती कपड्याने पुसून घेतलेलं आहे. हे आपल्याला बटाटे एकदम कोरडे करायचे आहेत. आता इथं मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल इतकं असावं की ज्याच्यामध्ये आपले केलेले जे चिप्स आहेत ते व्यवस्थित बुडले पाहिजेत. आता इथं तेल सुद्धा छानपैकी गरम झालेलं आहे. मी इथं तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवत आहे. एक तर तुम्ही बटाट्याची चिप्सच्या किसणीना आधीच प्लेटमध्ये चिप्स काढू शकता आणि परत ते तेलामध्ये एक एक करून सोडू शकता, ज्याच्यामुळे काय होईल, तेलामध्ये चिप्स सोडताना आपल्या हातावरती तेल अजिबात उडणार नाही. आणि आपल्याला आता हाय टू मीडियम फ्लेमवरती हे जे चिप्स आहेत व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत. जास्त मोठा सुद्धा गॅस ठेवायचा नाही आहे, नाहीतर काय होणार की चिप्स लवकर जळतील आणि आपल्याला जसा ह्याचा टेक्स्चर हवा तसं आपल्याला मिळणार नाहीत. इथं मी आता चिप्स सुद्धा परतून घेतलेले आहेत का आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थितपणे हे चिप्स तळून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकताय की तेलामध्ये जे बबल्स येत होते ते सुद्धा आता कमी झालेले आहेत, म्हणजे काय की चिप्स व्यवस्थितपणे छानपैकी भाजून झालेले आहेत. आता आपण हे तळलेले जे चिप्स आहेत ते ना काढून घेऊया. व्हिडिओला मध्ये स्किप अजिबात करू नका, का मी ह्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड पॅटर्न सुद्धा दाखवत आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही घरी मुलांना चिप्स करून दिला तर बाहेरचे विकत चिप्स सुद्धा आणायची काही गरज नाही आहे, जे मुलांसाठी अनहेल्दी असते का त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रिझर्वेटिव्स घातलेले जातात. तुम्ही हे चिप्स घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आता आपला फर्स्ट पॅटर्न झालं आहे, तर सेकंड पॅटर्न मी तुम्हाला सांगत आहे. तेल छानपैकी गरम झाले की इथं तुम्हाला बटाट्याची चिप्स करायची किसणी घ्यायची आणि कंटिन्युअसली इथं चिप्स तेलामध्ये आपल्याला पाडायचे आहेत. ह्या प्रकारे चिप्स करताना आपल्याला प्रिकॉशनसुद्धा घ्यायला लागतात. जे किसणी आणि तेलामधला अंतर आहे तो जास्तसुद्धा आपल्याला ठेवायचं नाही आहे, का जर तुम्ही खूप उंचावरनं हे चिप्स काढलात तर हे गरम केलेलं तेल नक्की तुमच्या हातावरती येणार आहे. त्याच्यासाठी जे आपण पॅन घेतलेलं आहे त्याच्या जवळच ती किसणी ठेवायची आणि सावकाशपणे आपल्याला हे चिप्स तेलामध्ये पाडायचे आहेत. आता तुम्ही इथं बघू शकताय की बबल्स आलेले आहेत आणि जेव्हा आपण सेकंड राऊंड करतो त्यावेळेला परत एकदा आपल्याला लगेच चिप्स न पाडता थोडंसं तेलाला आधी गरम करून घ्यायचं आहे, का हे चिप्स करताना तेल सुरुवातीला गरमच असायला हवं, तरच हे चिप्स छानपैकी कुरकुरीत होतात. आता आपण हे सगळे जे चिप्स आहे परतून घेऊया. हे छानपैकी आता फ्राय झालेले आहेत. घरच्या घरी हे आपले बटाट्याचे जे चिप्स आहेत लगेच बनवून तयार होतात, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मुलांना सुद्धा खायला द्या. तर चला, आता हे सेकंड राऊंड सुद्धा आपले छानपैकी भाजून झालेले आहेत. आता आपण व्यवस्थितपणे हे तेल गाळून जे वेपर्स आहेत ते बाजूला काढून घेऊया. अशाच प्रकारे तुम्हाला सर्व जे चिप्स आहेत ते पाडून घ्यायचे आहेत. आणि हे चिप्स आपल्याला टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचे, ज्याच्यामुळे जे एक्सेस ऑफ ऑइल आहे ते सुद्धा निघून जाते. आता इथं आमचे छानपैकी जे वेपर्स आहेत तळून झालेले आहेत. मुलं तर मला माहिती आहे बघता क्षणीच हे नक्की संपवणार आहेत. इथं मी इपीचा कोरियन हॉट अँड स्पायसी मसाला फ्लेवर घेतलेला आहे. जर तुमच्याकडे हे अवेलेबल नाही आहे तर तुम्ही मॅगी मसाला घेऊ शकता किंवा इतर कुठलाही मसाला घेऊ शकता. मी हे मसाल्यासोबत थोडंसं मीठ आणि चाट मसालासुद्धा ॲड केलेला आहे, ज्याच्यामुळे हेचं जे फ्लेवर आहे ते अप्रतिम खूपच छान आलेलं आहे.
आता जरा हे आवाज ऐका, ह्याच्यावरनं तुम्हाला नक्की अंदाज येईल की हे किती क्रिस्पी झालेत. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, ज्याने मी अपलोड केले व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. आता हे आपले पोटॅटोचे चिप्स रेडी टू सर्व झालेले आहेत. आता बाहेरचे विकत न आणता घरच्या घरीच बनवा फ्रेश पोटॅटोचे क्रिस्पी आणि क्रंची चिप्स. थँक यू फॉर वॉचिंग अँड एन्जॉय.